students, today we are starting the lecture number 9 of rotational dynamics. In previous lecture, we have taken the derivation for vehicle on bank road. Now, in today's lecture, we have to concentrate on conical pendulum. Before starting conical pendulum, first we should know what is meant by pendulum, simple pendulum. So we will start with pendulum. तर आपण पेंडुलम म्हणजे काय आज बघणार आहोत. आपलं मेन टॉपिक आहे कोनिकल पेंडुलम. ते बघण्यासाठी आपण पहिल्यांदा बघू का पेंडुलम म्हणजे काय. A tiny mass connected to a long flexible massless inextensible string and suspended to a rigid support is called pendulum. पेंडुलम म्हणजे काय. अ टायनी मास, त्याला आपण बॉब म्हणू. टायनी मास म्हणजे आपण जे ऑब्जेक्ट कन्सिडर करणार आहे ते पॉइंट ऑब्जेक्ट आहे आणि त्याचं मास एकदम कमी आहे, तर त्यामुळे आपण काय म्हणणार अ टायनी मास कनेक्टेड टू. कशाला कनेक्ट केलं गेलं. अ लॉंग फ्लेक्सिबल मासलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. म्हणजे एक आपल्याला इथं दिलेलं आहे टायनी मास आणि याला आपण जे टायनी मास म्हणजे स्मॉल ऑब्जेक्ट घेतलेले आहे, पॉइंट ऑब्जेक्ट घेतलेलं आहे, त्याला आपण काय म्हणणार बॉब म्हणतोय. त्याचा मास एकदम कमी आहे आणि ते कशाला कनेक्ट केलेलं आहे. एक स्ट्रिंगला कनेक्ट केलेलं आहे. आणि स्ट्रिंग कशी आहे तर त्यांनी सांगितलेले आहे का ही स्ट्रिंग जी आहे ती लॉंग आहे, फ्लेक्सिबल आहे, मासलेस आहे. म्हणजे त्याचं मास आपण निग्लेक्ट करणार एकदम कमी आहे असं. आणि इनएक्सटेन्सिबल म्हणजे ज्यावेळेस लोड त्याला लावलं त्यावेळेस ती एक्सटेंड होणार नाही अशी स्ट्रिंग आहे. अँड सस्पेंडेड टू अ रिजिड सपोर्ट म्हणजे रिजिड सपोर्ट. या ठिकाणी रिजिड सपोर्ट आहे, त्याला काय केलेलं आहे ती स्ट्रिंग सस्पेंड केलेली आहे आणि स्ट्रिंगला बॉब अटॅच केलेला आहे, त्याला पेंडुलम म्हणतात. तर पेंडुलम काय आहे. एक स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगला एक बॉब अटॅच केलेला आहे आणि ती स्ट्रिंग एक रिजिड सपोर्टला अटॅच आहे, याला पेंडुलम म्हणतात. आता पेंडुलम मध्ये आपल्याला दोन टॉपिक बघायचे, एक सिंपल पेंडुलम आणि एक कोनिकल पेंडुलम. तर सिंपल पेंडुलम म्हणजे काय का हे एक पेंडुलम आहे पण त्यामध्ये जी मोशन होती बॉबची ती कशी आहे ऑसिलेटरी मोशन आहे. कशी म्हणजे जर आपण बॉब घेतला तर ते बॉब टू अँड फ्रो मोशन करणार. म्हणजे टू अँड फ्रो मोशन करणार म्हणजे काय तर आपल्याकडे एक समजा ही एक स्ट्रिंग आहे आणि याला आपण बॉब अटॅच केलेला आहे. तर ह्या बॉबला मोशन कशी असणार. ही मेन पोझिशन आहे तर हे अशी आणि अशी. तर हे असं पेंडुलम, हे पेंडुलम झालं सिंपल पेंडुलम. म्हणजे काय आपण बघू. द पेंडुलम which oscillates to and fro. The pendulum which oscillates to and fro from its mean position. म्हणजे पुढे आणि मागे जाणं कुठून त्याच्या मेन पोझिशन पासून, त्याला म्हणणार सिंपल पेंडुलम. इथं आपण बघितलंय तर यामध्ये याची पोझिशन कशी म्हणजे याची फक्त हे इकडे जाईल किंवा इकडे जाईल म्हणजे असं ऑसिलेट होत राहील त्याच्या मेन पोझिशनच्या, त्याला म्हणणार सिंपल पेंडुलम. आता बघायचंय का कोनिकल पेंडुलम म्हणजे काय. तर हे पण एक टाईपचं पेंडुलम आहे पण त्यामध्ये काय होतंय तर अ पेंडुलम हुज बॉब डिस्क्राइब अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. फार महत्वाचा आहे हे पॉइंट. काय म्हटले का ते पेंडुलम जे आहे त्याचं बॉब काय करतं डिस्क्राइब अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. म्हणजे जे बॉब आहे ते सर्क्युलर मोशन फॉर्म करतं आणि जे स्ट्रिंग आहे काय होणार अँड स्ट्रिंग डिस्क्राइब अ कोन इज कॉल्ड कोनिकल पेंडुलम. म्हणजे काय आता समजून घ्या. आपल्याकडं एक स्ट्रिंग आहे आणि ह्या स्ट्रिंगला आपण बॉब अटॅच केलेला आहे. तर ह्या स्ट्रिंग मध्ये जर याची मोशन अशी अशी टू अँड फ्रो होत असेल याला सिंपल पेंडुलम म्हणणार. पण या ठिकाणी आपल्याला याची मोशन अशी नाही करायची. आपल्याला ह्या बॉबची मोशन अशी हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये करायची. म्हणजे हॉरिझॉन्टल सर्कल म्हणजे जे बॉब आहे ते असं हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरणार. पण जर बघा तुम्ही ज्यावेळेस बॉबची जी मोशन आहे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन असणार त्यावेळेस जी स्ट्रिंग आहे
त्याची पोझिशन कशी होणार, तर स्ट्रिंग फॉर्म करणार कोन. बघा असं ज्या वेळेस होतंय त्यावेळेस स्ट्रिंगची जी पोझिशन असणार ती कोनिकल असणार. म्हणजे ते काय फॉर्म करणार, कोन फॉर्म करणार. या ठिकाणी आपण एक केलंय का हे एक स्ट्रिंग आहे, त्याला बॉब अटॅच आहे आणि हे जे बॉब आहे त्याची मोशन ही सर्क्युलर आहे. तर आपण जर स्ट्रिंग बद्दल बोललो तर या ठिकाणी ही जी स्ट्रिंग आहे ते कोन फॉर्म करणार. तर त्यामुळे त्याला नाव दिलं गेलं कोनिकल पेंडुलम. तर बघा परत एकदा, अ पेंडुलम हुज बॉब डिस्क्राइब हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. बॉब काय डिस्क्राइब करणार, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. अँड स्ट्रिंग डिस्क्राइब अ कोन. स्ट्रिंग काय डिस्क्राइब करणार, कोन डिस्क्राइब करणार. इज कॉल्ड कोनिकल पेंडुलम. तर आपल्याला आज जे डेरिव्हेशन बघायचं तर या कोनिकल पेंडुलम वर बघायचं. तर त्या अगोदर आपण आता कोनिकल पेंडुलम बद्दल बोलू. तर या कोनिकल पेंडुलम आहे या ठिकाणी हे रिजिड सपोर्ट आहे, एक बॉब आहे, ही स्ट्रिंग आहे. आता आपण याला सर्क्युलर हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ मध्ये बॉबला मोशन देणार. त्यावेळेस होईल काय, तर या ठिकाणी हे जे सर्क्युलर आहे, सर्क्युलर मोशन आहे होणार आहे, त्या ठिकाणी जे सर्कल फॉर्म होतं त्याला एक सेंटर असणार आणि त्या सेंटरला आपण नाव देऊ सी. हे रिजिड सपोर्ट आहे, याला नाव दिलं ए. हे बॉब आहे, त्याला नाव दिलं बी आणि हे सी नाव दिलं. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे जर आपण अटॅच केलं तर आपल्याला हे कोन फॉर्म झाल्यासारखं दिसणार. म्हणजे काय होईल, या ठिकाणी कोनिकल पेंडुलम फॉर्म होत आहे. आता आपल्याला काय करायचं, आपल्याला याबद्दल स्टडी करायचं. तर हे बॉब आहे, तर याच्यावर नेमके कोणते कोणते फोर्सेस लागणार ते बघणार. तर यावर बॉब आहे तर त्याचं मास असणार आणि मासमुळे मग त्याचं वेट, तर हे एम जे असणार व्हर्टिकली डाऊनवर्ड. अजून कोणतं फोर्स लागणार, तर यामध्ये आपण बघणार का हे स्ट्रिंग आहे आणि स्ट्रिंग रिजिड सपोर्टला फिक्स केलेली आहे. तर स्ट्रिंग वर टेन्शन येणार आणि विच इज डायरेक्टेड टुवर्ड द सपोर्ट. म्हणजे जिथं सपोर्ट आहे त्याच्याकडे स्ट्रिंग जाण्याचा प्रयत्न करणार. तर त्यामध्ये जे टेन्शन असणार त्याला आपण T0 ने डिनोट केलं. आता या ठिकाणी हे T0 म्हणजे टेन्शन जे आहे ते इन्क्लाइन आहे. इन्क्लाइन ज्या वेळेस येते त्यावेळेस आपल्याला त्याला रिझॉल्व्ह करावं लागतं. तर आपण कसं रिझॉल्व्ह करणार, या ठिकाणी लक्षात घ्या हे जे अँगल आहे सेमी व्हर्टिकल अँगल त्याला आपण थीटा मानलेला आहे. तर याला रिझॉल्व्ह करायचं हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मध्ये. आता हे सीबी काय आहे, हे रेडियस आहे, हे लक्षात घ्या. काय आहे, रेडियस आहे इथून, तर आर ने डिनोट केलंय त्याला. नंतर याला आपल्याला रिझॉल्व्ह करायचं. रिझॉल्व्ह कसं करणार, हे व्हर्टिकल आणि हे हॉरिझॉन्टल. लक्षात घ्या या ठिकाणी थीटा आहे तर या ठिकाणी मी काय होणार, थीटा फॉर्म होणार, कारण झेड फॉर्म होते म्हणजे अल्टरनेट अँगल. आणि या ठिकाणी थीटा तर या ठिकाणी थीटा. आता आपल्याला रिझॉल्व्ह करण्यासाठी रूल माहित आहे का, ज्याच्या शेजारी थीटा असणार त्याला कॉस घ्या. म्हणजे याला आपण कसं घेणार, T0 कॉस थीटा. सिंपल आहे, आपण बघितलं मागच्या याच्यामध्ये पण. आणि या ठिकाणी मग काय येईल दुसरं, T0 साइन थीटा. तर आपल्याला हे याच्यावर लागणारे फोर्सेस भेटले. आता यामध्ये भी दोन कंडिशन आहे. एक आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि एक आहे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स किंवा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स काय असतं ते आपण मागच्या लेक्चर मध्ये फार डिटेल मध्ये बघितलेलं आहे. तुम्हाला जर माहित नसेल तर अगोदर ते लेक्चर बघा, म्हणजे तुमचे आयडिया क्लिअर होऊन जाईल का इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय. तर यासाठी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय, जे ऑब्झर्वर आहे ते ऑसिलेटरी नाही, म्हणजे त्याच्यामध्ये ऍक्सेलरेशन 0 आहे, म्हणजे ते ऑब्झर्व करतोय बाहेरून. या मोशन मध्ये तो बसलेला नाहीये, म्हणजे त्याला मोशन नाहीये, तो बाहेरून ऑब्झर्व करतो. तर त्याला काय वाटणार का या ठिकाणी जे सर्क्युलर मोशन होते त्याला प्रोव्हाइड करण्याचं काम म्हणजे काय आहे, म्हणजे एक फोर्स आहे जे प्रोव्हाइड करणार सेंट्रीपिटल फोर्स. म्हणजे आपण जर बाहेरून बघतो तर या ठिकाणी आपल्याला वाटणार का T0 साइन थीटा हे पुढे चाललंय टुवर्ड्स द सेंटर, म्हणजे इट प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स. कधी, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स काय आहे, ज्यावेळेस ऑब्झर्वर बाहेरून त्याला बघतोय. आता नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, आता नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये काय बघणार आपण का या ठिकाणी सगळं जसं आहे तसंच राहणार. म्हणजे जे फोर्सेस आहे वरती चालले, या ठिकाणी
T0 cos थिटा जसं आहे तसं राहणार, इकडं T0 sin थिटा जसं आहे तसंच राहणार, इथं अँगल आहे, या ठिकाणी रेडियस वगैरे सगळं सेम राहणार. पण या केस मध्ये जर ऑब्झर्वर इथं जाऊन बसला, म्हणजे ऑब्झर्वर बी पॉइंटला जाऊन बसला, तर ऑब्झर्वरला काय फील होणार, त्याला कोणीतरी बाहेर ओढतंय, आणि बाहेर ओढणारा फोर्स म्हणजे काय आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स. तर त्या केस मध्ये काय होईल का, या केस मध्ये आपल्याला जर बोलायचं असेल, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स बद्दल बोलायचं असेल, तर आपण हे T0 sin थिटा काय म्हणणार, इट बॅलन्सेस द सेंट्रीफ्युगल फोर्स. लक्षात घ्या, फार महत्वाचं टॉपिक आहे. सेम काय होतंय इनर्शियल मध्ये, आपण आपल्याला माहितीये कधी आपण म्हणतो का हे बॅलन्स करतंय सेंट्रीफ्युगल फोर्सला, कधी म्हणतो हे प्रोव्हाइड करतं सेंट्रीपिटल फोर्स. तर नेमकं कधी प्रोव्हाइड करतं किंवा कधी बॅलन्स करतं हे इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स वरून आपण सांगतो. जर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असेल तर आपण कंपल्सरी काय म्हणणार का हे प्रोव्हाइड करतं सेंट्रीपिटल फोर्स. आणि जर नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असेल तर या केस मध्ये आपण म्हणणार काय हे बॅलन्स करतं सेंट्रीफ्युगल फोर्स. क्लिअर आहे. तर आपण आता याला डिटेल मध्ये याचं डेरिव्हेशन बघू. ओके, तर आपण आता डेरिव्हेशन बघू कशाचं, आपल्याला टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीचं फॉर्म्युला काढायचं आहे. तर यासाठी आपण ही फिगर मागे जी एक्सप्लेन केली होती तेच घेतली. त्यामध्ये आपल्याला ऑप्शन आहे, एक तर तुम्ही फिगर काढा नॉन इनर्शियल फ्रेमची किंवा इनर्शियल फ्रेमची. मी सध्या काढली इनर्शियल फ्रेमची. इनर्शियल फ्रेम म्हणजे काय आता तुम्हाला समजलेलं असणारच. काय याच्यामध्ये आपण काय लिहिणार का T0 sin थिटा प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स. या जागेवर जर मी नॉन इनर्शियल फ्रेम घेतला असता तर काय करावं लागलं असतं, मला या ठिकाणी सेंट्रीफ्युगल फोर्स काढावं लागला असतं आणि त्याला लिहिलं असतं mr ओमेगा स्क्वेअर आणि सेंटेन्स काय दिला असतं, T0 sin थिटा बॅलन्सेस द सेंट्रीफ्युगल फोर्स. दोघांपैकी कोणतं बी घ्या, सोपं आहे आणि सेम आन्सर येणार. त्यामुळं तर आपण आता म्हणणार यामध्ये काय लिहिणार, या ठिकाणी T0 cos थिटा T0 cos थिटा इज इक्वल टू mg. कुठून आलं, अपवर्ड फोर्स बॅलन्सेस द डाउनवर्ड फोर्स. तर T0 cos थिटा काय करतंय, बॅलन्स करतंय mg ला. आता दुसरं काय असणार, T0 sin थिटा काय करतंय, इनर्शियल घेतलेले प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स. म्हणजेच काय असणार, सेंट्रीपिटल फोर्स. आणि सेंट्रीपिटल फोर्स काय आहे, mv² आपण r घ्या नाहीतर mr ओमेगा स्क्वेअर. दोघांपैकी एक कोणतं बी घ्या. आता या ठिकाणी आपल्याला टाइम पिरियड काढायचं, त्यामुळे मी काय करतोय mr ओमेगा स्क्वेअर लिहितो. तुम्ही mv² आपण r लिहिलं तरी चालेल, पण नंतर तुम्हाला ओमेगा मध्ये त्याला कन्वर्ट करावं लागेल. तर त्यामुळे मी mr ओमेगा स्क्वेअर लिहिलं. हे झालं माझं T0 sin थिटा आणि हे इक्वेशन नंबर 2. आता काय करणार, इक्वेशन असं आपण लिहू इथं, डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. काय होईल यामध्ये, तर T0 sin थिटा आपण इकडे काय लिहिणार, T0 cos थिटा. इकडे काय होईल, mr ओमेगा स्क्वेअर अपॉन mg. m कॅन्सल होईल. आता या ठिकाणी T0 कॅन्सल. काय भेटलं आपल्याला, sin थिटा अपॉन cos थिटा इज इक्वल टू r ओमेगा स्क्वेअर अपॉन g. तर आता मी या ठिकाणी sin थिटा अपॉन cos थिटा जसं आहे तसंच लिहिणार. हे खाली g आहे, g ला इकडे मल्टिप्लाय होईल, तर हे होईल g sin थिटा. काय झालं बघा, हे g खाली होतं, इकडे मल्टिप्लाय होईल g sin थिटा आणि r इकडे होतं ते इकडे खाली जाईल अपॉन r आणि हे cos थिटा जसं आहे तसंच cos थिटा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. काय केलं, आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू लागते, त्यामुळे ओमेगा स्क्वेअरला इथंच ठेवलं, g ला इकडे मल्टिप्लाय केलं आणि r ला इकडे मल्टिप्लाय केलं आणि आपल्याला हे ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली. आता आपण काय म्हणणार, हे ओमेगा स्क्वेअर, तर यावरून आपल्याला ओमेगाची जर व्हॅल्यू काढायची असेल ओमेगाची, तर काय लिहू शकतो आपण, अंडर रूट ऑफ g sin थिटा अपॉन r cos थिटा. आता या ठिकाणी आपल्याकडे हे ट्रायंगल दिसते,
या ठिकाणी 90 डिग्री दिसतंय. आपण आता ट्रिग्नोमेट्री या ठिकाणी यूज करू शकतो. ट्रिग्नोमेट्री मध्ये मला हे सांगा साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे. हे जर ट्रायंगल घेतला आपण याला नाव ए दिलेलं आहे, बी दिलेलं आहे आणि याला सी नाव दिलेलं आहे. तर इन ट्रायंगल एबीसी किंवा एसीबी काय भेटणार आपल्याला साइन थिटा इज इक्वल टू नाव इन ट्रायंगल एसीबी साइन थिटा इज इक्वल टू काय भेटन साइन थिटा अपोजिट अपॉन हायपो. तर अपोजिट काय आहे आर आणि हायपो काय आहे एल. तुम्ही म्हणणार एल काय हे एल आहे लेंथ ऑफ स्ट्रिंग, एच काय आहे हाईट, एच हाईट, एल लेंथ, आर रेडियस. कोणाचे रेडियस हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ मध्ये जे फॉलो करणारे बॉल त्याचे रेडियस. आता या ठिकाणी आपल्याला आर ची व्हॅल्यू काढता येईल. मग तर याच्यावरून आपल्याला आर ची व्हॅल्यू काय भेटेल. आरला तिथेच ठेवलं, एल इकडे गेलाय तर इज इक्वल टू एल साइन थिटा. आता आपल्याला या ठिकाणी बघा काय भेटलं आपल्याला. हे एक इक्वेशन भेटलेलं आहे, त्याला इक्वेशन नंबर 3 देऊ. आता हे इक्वेशन नंबर 4 म्हणून तर असं लिहू इथं फ्रॉम इक्वेशन 3 and 4 वी गेट काय भेटते आपल्याला आर च्या जागेवर आपण एल साइन थिटा टाकणार. तर काय होईल ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी साइन थिटा अपॉन आर च्या जागेवर काय टाकतोय आपण एल साइन थिटा आणि हे कॉस थिटा ऍज इट इज. तर हे झालं आपलं साइन थिटा कॅन्सल आणि आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू भेटली अंडर रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थिटा आणि हे आपल्याला फार महत्वाचं आहे. आता ओमेगाची व्हॅल्यू भेटली. काढायचंय काय आपल्याला काढायचं या ठिकाणी टाइम पिरियड. तर आपल्याला माहित आहे आता आपण इथं लिहू शकतो वी नो दॅट टाइम पिरियड ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. तर यावरून आपण जर टी ची व्हॅल्यू काढली तर 2 पाय अपॉन ओमेगा आणि या ठिकाणी 2 पाय अपॉन ओमेगाच्या जागेवर काय लिहिणार ओमेगाच्या जागेवर आता इथं लिहिणार अंडर रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थिटा. आता या ठिकाणी बघा जे डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर आहे ते वरती जाईल म्हणजे याला आपण वरती लिहिलं तर याला कसं लिहिता येईल 2 पाय हे ऍज इट इज जसं न्यूमरेटरला होतं तसंच राहील आणि हे खालचं वरती जाईल म्हणजे काय होईल हे भेटेल आपल्याला एल कॉस थिटा अपॉन जी. कशाची व्हॅल्यू भेटली टी ची. म्हणजे आपल्याला जे रिक्वायरमेंट होते कोणाची टाइम पिरियडची तर ते आपल्याला व्हॅल्यू भेटली टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी. आता यानंतर आपल्याला काय लागतंय आपल्याला लागतं फ्रिक्वेन्सी. हे झालं टाइम पिरियड. काय झालं हे टाइम पिरियड. आता आपण म्हणणार फ्रिक्वेन्सी विच इज डिनोटेड बाय स्मॉल एन. तर फ्रिक्वेन्सी काय असते फ्रिक्वेन्सी म्हणजे 1/t. इट इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. तर मग आपण या ठिकाणी डायरेक्ट आपण लिहू शकतो याचं रेसिप्रोकल म्हणजे जे वरती आहे त्याला खाली द्या, जे खाली आहे त्याला वरती घ्या. तर 2 पाय वरती होते त्याला मी लिहितो 1/2 पाय. 1/2 पाय अंडर रूट ऑफ जे खाली आहे त्याला वरती म्हणजे जी वरती जाईल आणि एल कॉस थिटा हे खाली येईल. म्हणजे आपल्याला दुसरा एक फॉर्म्युला भेटला कोणाचा फ्रिक्वेन्सीचा आणि ते भेटलं एल इज इक्वल टू 1/2 पाय अंडर रूट ऑफ जी बाय एल कॉस थिटा. या ठिकाणी टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी आणि एन इज इक्वल टू 1/2 पाय अंडर रूट ऑफ जी बाय एल कॉस थिटा. हे दोन आपल्याला इक्वेशन भेटले आणि हेच आपले रिक्वायरमेंट होते. आता यामध्ये दोघांपैकी एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचं. आपण नॉर्मली टाइम पिरियडचा लक्षात ठेवणार आणि त्याचं फक्त रेसिप्रोकल घेतलं तर आपल्याला फ्रिक्वेन्सीचं भेटून जाईल. तर पण डेरिव्हेशन मध्ये तर आपल्याला दोन्ही फॉर्म्युले लिहावे लागतील. तर अशा प्रकारे आपण याला डिराईव्ह केलं. आता यामध्ये आपल्याला पुढच्या टॉपिक मध्ये ते डू यू नो मध्ये असं सांगितलेलं आहे का यामध्ये पहिला सेंटेन्स एकदम सिंपल आहे. पहिलं जे सांगितलेलं आहे का टी आणि एन हे डिपेंड्स ऑन थिटा. म्हणजे टी आणि एन जे आहे ते थिटावर डिपेंड आहे. तुम्ही म्हणणार कसं कारण हे 2 पाय कॉन्स्टंट आहे, जी कॉन्स्टंट आहे आणि लेंथ हे आपण पहिलेच म्हटलेले का इनएक्सटेन्सिबल म्हणजे ते वाढणार नाही किंवा कमी होणार नाही. तर त्यामुळे हे एल पण कॉन्स्टंट आहे
तर 2π कॉन्स्टंट, L कॉन्स्टंट, G कॉन्स्टंट, मग काय व्हॅल्यू होणार? फक्त व्हॅल्यू होणार तर थिटा. त्यामुळे पहिला स्टेटमेंट असं आहे टी आणि एन म्हणजे टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी हे कोणावर डिपेंड आहे? फक्त थिटावर. का? कारण L आणि G आर द कॉन्स्टंट. आता दुसरं फार महत्वाचं सांगितलेलं आहे, ड्युरिंग रिव्होल्यूशन स्ट्रिंग नेव्हर बिकम हॉरिझॉन्टल. म्हणजे काय? ज्या वेळेस रिव्होल्यूशन होतंय त्यावेळेस हे हॉरिझॉन्टल पाथ मध्ये असं फिरतंय. या केस मध्ये काय होतंय? हे हॉरिझॉन्टल पाथ मध्ये इथं फिरतंय. तुम्ही किती फास्ट मध्ये फिरवलं तर ते असंच इथंच फिरणार. असं होणार नाही का त्याचं सर्कल जे आहे ते असं वरती हॉरिझॉन्टल इथं येणार? म्हणजे असं होणार नाही. आपल्याला हे असं ज्या वेळेस हे हॉरिझॉन्टल पाथ आहे तर हे इथंच फिरत राहणार. तुम्ही किती फास्ट द्या, कोणत्या पण कंडिशन मध्ये हे असं होणार नाही का स्ट्रिंग जी आहे व्हर्टिकल जी स्ट्रिंग आहे ती इकडे जाईल, पण असं होणार नाही का ती डायरेक्ट स्ट्रेट जाईल. म्हणजे ज्या वेळेस जर ती स्ट्रेट झाली तर काय होईल? हे हॉरिझॉन्टल सर्कल इथं फॉर्म होईल. लक्षात घ्या. तर हे होऊ शकत नाही. ते त्याचे कारण म्हणजे त्याला एक्सप्लेन करण्यासाठी त्यांनी दोन कंडिशन दिल्या का जर असं झालं तर काय होईल. तर ज्या वेळेस हे असं हॉरिझॉन्टल झालं, आता स्ट्रिंग जी होती ती आपण अशी घेतली होती ऍक्च्युअल मध्ये, पण आता असं समजलं की ही स्ट्रिंग अशी आहे. ज्यावेळेस अशी घेतली होती त्यावेळेस आपण त्याला रिझॉल्व्ह केलं होतं. कशामध्ये? एक टी कॉस थिटा घेतलं होतं, टी झिरो कॉस थिटा, आणि इथं घेतलं होतं टी झिरो साइन थिटा. पण ही जर स्ट्रिंग हॉरिझॉन्टल झाली म्हणजे अशी झाली तर व्हर्टिकल कॉम्पोनंट काय येईल? व्हर्टिकल कॉम्पोनंट काही येणारच नाही, कारण ती हॉरिझॉन्टल आहे. त्यामुळे त्याला रिझॉल्व्ह करण्याचा प्रश्न येतच नाही. तर हे व्हर्टिकल कॉम्पोनंट काय येईल? म्हणजे टी झिरो जे व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे ते डायरेक्ट झिरो होईल. आणि हे जर झिरो झालं तर जे डाऊनवर्ड फोर्स आहे mg वाला, जे mg खाली लागते हे mg म्हणजे त्यांच्यामध्ये टी झिरो कॉस थिटा ही टर्मच गायब झाली. तर मग काय होईल? mg ला बॅलन्स कोण करणार? तर हे पॉसिबल नाहीये, कारण mg ला बॅलन्स करण्यासाठी कुणीतरी व्हर्टिकल फोर्स पाहिजे. आणि जर हे हॉरिझॉन्टल जे इथं सर्कल दाखवलेले ते सर्कल इथं जर फॉर्म झालं म्हणजे ही जी स्ट्रिंग अशी आहे ती डायरेक्ट अशी झाली हॉरिझॉन्टल, तर या केसमध्ये व्हर्टिकल फोर्स कोणता राहणार नाही. त्यामुळे mg ला बॅलन्स करणारा कोणता फोर्स नाही आणि हे इम्पॉसिबल आहे. एक कंडिशन त्यांनी सांगितली अशी. दुसरी, पहिली हे सांगितली त्यांनी, दुसरी काय सांगितली का ज्या वेळेस ही स्ट्रिंग जी आहे ती अशी झाली म्हणजे थिटा किती होईल? थिटा डायरेक्ट ही स्ट्रिंग अशी झाल्यानंतर थिटा होईल 90 डिग्री. बघा थिटा किती होईल? 90 डिग्री. जर ही स्ट्रिंग अशी झाली तर व्हर्टिकल, आता ही हॉरिझॉन्टल स्ट्रिंग झाली तर, आणि हे 90 डिग्री झाल्या तर बघा आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे? T = 2π √L cos θ G. थिटाच्या जागेवर 90 टाकलं, cos 90 0 आहे, तर झिरोला कशाने मल्टिप्लाय केलं? झिरो. कशाने पण डिवाइड केलं? झिरो. तर ही सगळी टर्म झिरो होईल म्हणजे टाइम पिरियड येईल झिरो. काय सांगतोय का टाइम पिरियड झिरो होईल. आणि व्हॉट्स अबाउट फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सीचं काय होईल? 1/टाइम पिरियड, 1/टाइम पिरियड. तर 1/0 येईल आणि 1/0 म्हणजे इन्फिनिटी. आता बघा जर असं झालं तर टाइम पिरियड झिरो होईल आणि फ्रिक्वेन्सी इन्फिनिटी होईल आणि हे पॉसिबल नाही. टाइम पिरियड झिरो आणि फ्रिक्वेन्सी इन्फिनिटी असं शक्य आहे का? टाइम फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ रिव्होल्यूशन कम्प्लिटेड इन 1 सेकंड. तर 1 सेकंद, आता ते तर सेकंद घेतच नाही कारण टाइम पिरियड तर झिरो म्हणतायत, तर असं पॉसिबल नाहीये. आणि इन्फिनिटी म्हणजे ज्याला काही लिमिट नाहीये, तर त्यामुळे आपण काय म्हणणार का हे पॉसिबल नाहीये. अजून काय का t0 ची जर व्हॅल्यू आपण इथून बघितली का t0 या ठिकाणी होते, आपल्याला माहित आहे t0 ची व्हॅल्यू mg आणि cos θ ला खाली घेऊन गेलो. तर mg आपण cos θ आणि mg आपण cos θ म्हणजे काय झालं? cos θ ची व्हॅल्यू जर 90 झाली तर 90 म्हणजे काय होईल या ठिकाणी? या ठिकाणी हे होईल झिरो. mg आपण झिरो म्हणजे नॉट डिफाईन. तर ह्या केस मध्ये टाइम पिरियड जे टेन्शन आहे ते काय होईल? नॉट डिफाईन म्हणजे इन्फिनिटी. टेन्शन किती येईल? टेन्शन येईल इन्फिनिटी. एक लक्षात घ्या, टेन्शनला t0 ने डिनोट केलेलं आहे आणि टाइम पिरियडला कॅपिटल T ने डिनोट केलेलं आहे. तर टेन्शन ह्या केसमध्ये काय होईल? इन्फिनिटी होईल. नंतर अजून काय? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहित आहे. आता आपल्याला माहित आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आपल्याला काय आहे? 1/2 mv².
आता v च्या जागेवर r ओमेगा टाकलं मी तर 1/2 m r स्क्वेअर ओमेगा. आता या ठिकाणी बघा आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे फ्रिक्वेन्सी कशी आहे, नॉट, आता फ्रिक्वेन्सी आहे इन्फिनिटी. जर या केस मध्ये इथं बघितलं आपण फ्रिक्वेन्सी काय आहे इन्फिनिटी. आपल्याला अजून एक फॉर्म्युला माहित आहे कशाचं, ओमेगाचं, काय आहे 2πn. काय फॉर्म्युला ओमेगाचं 2πn. n काय आहे इन्फिनिटी आहे, तर इन्फिनिटीने 2π ला मल्टिप्लाय केलं तर ओमेगा पण काय होईल इन्फिनिटी होईल. आणि या केस मध्ये 1/2 m r स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर म्हणजे हे पण इन्फिनिटी होईल. इन्फिनिटीने कशाला बी मल्टिप्लाय केलं तर इन्फिनिटी होईल. म्हणजे या केस मध्ये कायनेटिक एनर्जी पण काय होईल इन्फिनिटी होईल. ते पॉसिबल नाही. म्हणजे काय या ठिकाणी पहिलं बघितलं आपण का, जर यामध्ये दोन केस बघितले. पहिलं जर हॉरिझॉन्टल मध्ये जर फिरला म्हणजे स्ट्रिंग जी आहे डायरेक्ट 90 डिग्री मध्ये असेल तर हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरला तर त्याला जे व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे ते व्हर्टिकल कॉम्पोनंटच राहणार नाही. म्हणजे mg ला बॅलन्स करणारा कोणी नाहीये तर ते पॉसिबल नाही. दुसऱ्या केस मध्ये काय बघितलं आपण, जर हे 90 झालं, काय अँगल 90 झालं तर टेन्शन किती होईल 0 होईल आणि फ्रिक्वेन्सी काय होईल नॉट डिफाईन होईल. आणि मग त्यामुळं यामध्ये टेन्शन किती म्हटलं आपण, टाइम पिरियड 0 होईल, फ्रिक्वेन्सी टाइम पिरियड 0, फ्रिक्वेन्सी नॉट डिफाईन म्हणजे इन्फिनिटी. आणि त्यानंतर जे टेन्शन आहे टेन्शन पण काय येईल इन्फिनिटी. आणि त्यानंतर कायनेटिक एनर्जी जे इथं बघितलं आपण, कायनेटिक एनर्जी पण काय होईल इन्फिनिटी होईल. म्हणजे हे पॉसिबल नाहीये. त्यामुळे आपण काय म्हणतोय का यामध्ये त्यांनी एक सेंटेन्स दिलं होतं काय, ड्युरिंग रिव्होल्यूशन स्ट्रिंग नेव्हर बिकम हॉरिझॉन्टल. आणि का नाही होणार त्याचे दोन एक्सप्लेनेशन आपण इथं घेतले. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आजचं टॉपिक इथं संपवतोय. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट टॉपिक घेऊ. थँक्यू.